नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात देश विदेशातील टॉप 15 घडामोडी. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी सगळीकडे राम भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असल्याचं चित्र दिसून आलं. असाच एक राम भक्ताचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. यूपीच्या मुरादाबाद मधील एका व्यक्तीच्या अंगठीत अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती पाहायला मिळते. अयोध्येतील राम मंदिराच्या कलाकृतीसह सोन्या आणि हिऱ्यांनी बनवलेली ही अंगठी 18 कॅरेटची आहे. या अंगठीची किंमत 1,25,000 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. भारताबाबत केलेल्या सोशल मीडियावरील टिप्पणीनंतर मालदीव आणि भारताचे संबंध काहीसे बिघडले आहेत. त्यामुळे मालदीव पर्यटनावर बहिष्कार टाकत अनेकांनी लक्षद्वीपचा पर्याय निवडणं पसंत केलंय. परंतु या राजनैतिक वादाच्या दरम्यान मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी शुक्रवारी भारताला 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी जाहीर केलेल्या निवेदनात मुइझ्झू यांनी परस्पर आदर आणि नातेसंबंधाच्या खोल भावना वर स्थापित दोन राष्ट्रांमधील शतकापूर्वीचा मैत्रीचा उल्लेख देखील केलाय. भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2024 सालासाठी पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये 4 उद्योगपतींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यापैकी 3 भारतीय असून एक व्यक्ती परदेशी आहे. उद्योजकांच्या या यादीत चौथे नाव आहे ते फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लू यांचे. चीन देशातील तैवान येथील बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉक्सकॉनचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचे भारताबद्दलचे योगदान बघून हा पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. रशिया युक्रेनमध्ये अजूनही युद्ध सुरू असून युद्धामुळे युक्रेनची आर्थिक स्थितीही कमकुवत झाली आहे. युद्धग्रस्त देश युक्रेनने आता आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भारताकडे मदत मागितली आहे. युक्रेनचे पंतप्रधान डेनिस मिहल यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देताना त्यांना जागतिक नेता असं संबोधलंय. युक्रेनचे पंतप्रधान डेनिस यांनी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विद्यार्थ्यांना येथे परत पाठवून आणि पूर्वीप्रमाणे व्यापार पुनर्संचयित करण्याच्या दिशेने पावले उचलून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भारताला मदत करण्याचं आवाहन केलंय. इस्रायल आणि गाझा पट्टीतील अतिरेकी संघटना हमास यांच्यात 7 ऑक्टोबर 2023 पासून भीषण युद्ध सुरू आहे. यामध्ये गाझा पट्ट्यातील हजारो नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. दक्षिण आफ्रिकेने डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेऊन इस्रायलचे गाझावरील हल्ले थांबवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज न्यायालयाने निकाल दिलाय. इस्रायलने गाझा पट्टीतील मृत्यू आणि नुकसान तात्काळ रोखावे आणि कोणत्याही नागरिकाला शारीरिक आणि मानसिक हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच हल्ल्यात आतापर्यंत किती मृत्यू आणि नुकसान झाले याची माहिती द्यावी असे निर्देश दिलेत. पाकिस्तान सोबतच्या संघर्षादरम्यान चीनने पुतीन यांच्या मित्रराष्ट्र इराणला मोठा इशारा दिलाय. इराण आणि चीन एका विषयावरून समोरासमोर आले आहेत. इराणने स्वतःमध्ये सुधारणा न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा चीनने दिलाय. या अनपेक्षित घटनेने रशियाही हैराण झालाय. इराण आणि रशिया हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. चीन आणि पाकिस्तान हेही मैत्रीपूर्ण देश आहेत. काही दिवसांपूर्वीच इराणने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. यानंतर पाकिस्ताननेही इराणला प्रत्युत्तर दिले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव आहे. यातच आता चीनने इराणला दिलेली धमकी चर्चेत आली. लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजांवर पुतीनकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबाबत चीनने इराणला इशारा दिलाय. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात सामान्य लोकांचे नाहक जीव जात आहेत. रिपोर्टनुसार मध्य गाझा पट्टीतील नुसिरत शहरी निर्वासित शिबिरावर इस्रायलने रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यात 5 महिन्यांच्या बाळासह किमान 15 लोक ठार झाले. हमासद्वारे संचालित आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की युद्धाच्या सुरुवातीपासून मृतांची संख्या 26,000हून अधिक जास्त झाली आहे. इस्रायलने सैन्याचे दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात प्रवेश केलाय. इस्रायली लष्कराने शुक्रवारी 3 शेजारील भाग आणि खान युनिस निर्वासित शिबिर रिकामे करण्याचे आदेश दिलेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर करून डीप फेक व्हिडिओ किंवा फोटो तयार करण्याचं प्रमाण सध्या जगभरात वाढताना दिसतंय. भारतातील कित्येक सेलिब्रिटींच्या डीप फेकचं प्रकरण ताजं असतानाच आता जगप्रसिद्ध पॉप सिंगर टेलर स्विफ्टचाही डीप फेक फोटो समोर आला. हा फोटो व्हायरल होताच आता अमेरिकेत देखील डीप फेक विरोधात कायदा करण्याची मागणी होतीये.
दिल्लीतील शाहदरा येथे भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. तेथील रामनगर मधील इमारतीला लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी भाजले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. एकाच कुटुंबातील 4 जण या आगीत मृत्युमुखी पडले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. जखमींना उपचारासाठी जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडियानं रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेडला फ्रॉड टॅग लिस्ट मधून काढून टाकलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बँकेने हा निर्णय घेतलाय. भारतीय स्टेट बँक ही रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेडला मुख्य कर्ज देणारी बँक आहे. 18 डिसेंबर 2023 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला फ्रॉड डेझिग्नेशन समाप्त करण्याचे निर्देश दिले होते, ज्यावर आता निर्णय घेण्यात आलाय. IFL ही रेलिगेअर एंटरप्राइजेसची उपकंपनी आहे. स्टेट बँकेनं रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेडला या संदर्भात माहिती दिली आहे. सध्या स्मार्टफोन पासून रोबोटिक्स पर्यंत सर्वच गोष्टींमध्ये एआयचा वापर केला जातोय. एआयच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्रातही अनेक प्रकारची संशोधने सुरू आहेत. यापैकी एक म्हणजे एआय आधारित कृत्रिम अवयव, जे अपंगांसाठी एक वरदान ठरू शकतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यामध्ये एआयच्या मदतीने कृत्रिम हात बनवण्यात यश मिळाल्याचा दावा करण्यात आलाय. कृत्रिम हात मेंदूद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो, म्हणजेच दिव्यांगांना प्रत्यक्ष हाताप्रमाणे कृत्रिम हात वापरता येणार आहे. यामुळे सामान्य जीवन जगणे त्यांना खूप सोपे होणार आहे. भारताच्या 43 वर्षीय रोहन बोप्पनाने इतिहास रचलाय. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एडबेन्ससह जेतेपद पटकावलंय. 43व्या वर्षी दुहेरीत ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरलाय. 2018 मध्ये त्याने फ्रेंच खुल्या स्पर्धेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. भारतीय नेमबाज अनुराधा देवी हिने इजिप्तमधील कैरो येथे सुरू असलेल्या ISSF विश्वचषक 2024 स्पर्धेत शुक्रवारी रिओ ऑलिम्पिक चॅम्पियन अन्ना कोराकाकी हिचा पराभव करून महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक जिंकले. अनुराधा देवीने अंतिम फेरीत 24 शॉट्सच्या मालिकेत 239.9 धावा केल्या व 8व्या आणि शेवटच्या पात्रात स्थानावरून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा 2023 वर्षाच्या शेवटी डंकी हा चित्रपट आला होता. पठाण आणि जवान नंतर शाहरुखचा डंकी सिनेमाला सुद्धा चाहत्यांकडून पसंती मिळाली. चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी देखील त्यांच्या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानं खूप खुश आहेत. विशेष म्हणजे आता डंकीचा डंका परदेशात वाजताना दिसतोय, कारण शाहरुख खानच्या या चित्रपटाचं UKच्या संसदेत स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे. बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल याचा आज 55वा वाढदिवस आहे. यानिमित्त कुटुंबीय, मित्रपरिवार आणि लाखो चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवसाचे खास औचित्य साधत बॉबी देओलने त्याच्या कंगुआ या आगामी चित्रपटातील लुक शेअर करत सर्वांना रिटर्न गिफ्ट दिलंय. ॲनिमल नंतर बॉबी देओल पुन्हा एकदा या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉबी देओल याने सोशल मीडियावर कंगुआ या आगामी चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक शेअर केलाय. गेल्या अनेक महिन्यांपासून बॉबीच्या या सिनेमाचं प्रेक्षकांना उत्सुकता आहे. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँकर. धन्यवाद.